नमस्कार, मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण पारंपरिक पद्धतीने साहित्याचे योग्य व अचूक प्रमाण घेऊन गोडा मसाला बनवणार आहोत। महाराष्ट्रीयन जेवणात कडधान्याची उसळी बनवताना, मसाले भात खिचडी किंवा अगदी तर्रीदार मिसळ बनवताना त्या पदार्थाची चव वाढवण्यासाठी हा गोडा मसाला वापरला जातो। हा गोडा मसाला घरच्या घरी कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत। त्यासाठी मी बऱ्याचशा छोट्या टिप्स सुद्धा सांगितल्या आहेत। गोडा मसाला बनवण्यासाठी मसाल्यांचे योग्य व अचूक प्रमाण सांगितले आहे, त्यामुळे हा मसाला नक्की छान होणार। चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला हे खडे मसाले आपण भाजून घेऊया। त्यासाठी गॅसवर मी एक जाडबुडाची कढई घेतली आहे। खडे मसाले भाजताना अशी जाडबुडाची कढई वापरा, म्हणजे सर्व मसाले खरपूस भाजले जातील। कढई गरम झाल्यावर यात मी 100 ग्रॅम धणे घालत आहे। गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम ठेवून धणे भाजून घ्यायचे आहेत। धणे घेताना तुम्ही छान हिरवट रंगाचे घ्या, शक्यतो इंदोरी धणे घ्या। इंदोरी धणे छान सुगंधित असतात, त्यामुळे तयार होणारा मसालाही छान तयार होतो। सतत हलवत धणे 7 ते 8 मिनिटे छान भाजून घेऊया। मसाले चांगले खरपूस भाजून घेतले की तयार होणारा मसाला जास्त दिवस टिकतो। तसेच धणे तेल न घालता भाजून घेतले आहेत। हे पहा, धणे छान भाजून झाले आहेत। आता एका परातीमध्ये ते काढून घेऊया। यानंतर त्याच कढईत जिरे घालूया। इथे मी 25 ग्रॅम जिरे घेतले आहेत। तसेच यात मी 5 ग्रॅम शहाजिरे घालत आहे। त्याचबरोबर 10 ग्रॅम बडीशेप घेतली आहे। आता हे सुद्धा मंद आचेवरती छान भाजून घेऊया। खडे मसाले भाजताना ते छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत, पण ते करपणार नाहीत याची काळजी घ्यायची, म्हणजे तयार होणारा मसाला छान होतो। आता हे सुद्धा 3 ते 4 मिनिटे भाजून झाले आहेत। छान सुगंधही येत आहे। हे सुद्धा त्याच परातीमध्ये काढून घेऊया। एक मसाला भाजून घेतल्यानंतर तो त्याच परातीमध्ये काढून घ्यायचा आहे, म्हणजे तो व्यवस्थित असा थंड होईल। आता पुन्हा त्याच कढईत मी 30 ग्रॅम पांढरे तीळ घेत आहे। हेही मंद आचेवरती 2 मिनिटे भाजून घेऊया। तीळ भाजतानाही कुठेही तेलाचा वापर केलेला नाही, ते तसेच भाजून घ्यायचे आहेत। ते थोडेसे भाजून घेतल्यानंतर यात मी 30 ग्रॅम खसखस घालत आहे। खसखस पटकन भाजली जाते, त्यामुळे मी तीळ थोडेसे भाजून घेऊन नंतर खसखस घातली आहे। तुम्ही खसखस व तीळ वेगवेगळेही भाजून घेऊ शकताय। मसाले भाजून घेत असताना गॅस स्लो ठेवायचा आहे, कुठेही मोठा करायचा नाही। हे पहा, खरपूस छान असा वास येत आहे। तीळ व खसखस छान भाजून झाले आहेत। आता हेही त्याच परातीत काढून घेऊया। यानंतर कढईमध्ये मी 2 लहान चमचे तेल घालत आहे। इथे मी शेंगदाणे तेल वापरले आहे। तुम्ही खात असाल ते कोणतेही तेल इथे वापरले तरी चालेल। गॅस अगदी मंद आचेवरती ठेवला आहे। तेल थोडंसं गरम झालं की यात सुरुवातीला मी 5 ग्रॅम लवंग घालत आहे। तसेच 5 ग्रॅम दालचिनी घेतली आहे। दालचिनीचे असे लहान लहान तुकडे करून घ्या, म्हणजे व्यवस्थित भाजता येतात। नंतर 5 ग्रॅम मी वेलची घालत आहे। त्याचबरोबर मी 5 ग्रॅम स्टार फूल म्हणजे चक्री फूल घालत आहे। त्यानंतर 5 ग्रॅम मी काळी मिरी घालत आहे। 5 ग्रॅम मी त्रिफळा घातला आहे। इथे मी हिरवी वेलची 5 ग्रॅम घेतली आहे। तसेच 5 ग्रॅम मी नाकेश्वर घालत आहे। तसेच 5 ग्रॅम जायफळ सुद्धा घातले आहे। हिंगाचा 1 खडा घालत आहे। याचे तुम्ही असे तुकडे करून घ्या। यानंतर यात अर्धा चमचा मी मेथीदाणा व 1 चमचा मोहरी घालत आहे। आता हा खडा मसाला मंद आचेवरती एकसारखा भाजून घेऊया, म्हणजे मसाले आतपर्यंत भाजले जातात व तयार होणारा मसाला जास्त दिवस टिकतो। खडे मसाले वापरताना दालचिनीचे छोटे तुकडे करून घ्या। त्रिफळा घेताना त्याच्या बिया काढून घ्या, हे फार महत्त्वाचे आहे। आता हे मसाले मंद आचेवरती 5 ते 6 मिनिटे भाजून घेऊया। भाजताना ते करपणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे। त्यासाठी नेहमी मसाले भाजताना जाडबुडाचे भांडे वापरावे। एकसारखे हलवत मसाला खरपूस व सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आता हा मसाला छान भाजला आहे। आता तोही त्याच परातीमध्ये काढून घेऊया। नंतर त्याच कढईत 1 लहान चमचा तेल घेऊया। गॅस स्लोच ठेवायचा आहे। आता यात मी 5 ग्रॅम जावित्री घालत आहे। तसेच 5 ग्रॅम माईपत्री किंवा यालाच रामफूल म्हणतात ते घालूया। तसेच 5 ग्रॅम मी दगडफूल घेत आहे। यानंतर यात 5 ग्रॅम मी तमालपत्रे घालत आहे। तमालपत्राचे असे तुकडे करून घ्या, म्हणजे भाजता सुद्धा येतात। तमालपत्राची पाने मोठी ठेवली की ती व्यवस्थित भाजत नाहीत। आता हे सुद्धा करपू न देता 3 ते 4 मिनिटे छान सुगंध येईपर्यंत भाजून घेऊया। अशा पद्धतीने खडे मसाले छान खरपूस कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतले आहेत।
तुम्ही पाहू शकताय छान असे मसाले भाजून झाले आहेत, तेही आता परातीत काढून घेऊया। या प्रकारे आपण सर्व खडे मसाले भाजून घेतले आहेत। सर्व मसाल्यांचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत, तुम्ही ते पाहू शकताय। आता यानंतर त्याच कढईमध्ये एक लहान चमचा मी तेल घेत आहे। तेल थोडेसे गरम झाले की यात खोबरे भाजून घेणार आहोत। इथे मी 100 ग्रॅम सुके खोबरे किसून घेतले आहे। आता हे छान खरपूस सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। आपण खोबरे किसून घेतल्यामुळे मंद आचेवरतीच ते भाजायचे आहे, गॅस अजिबात मोठा करायचा नाही। 5 ते 6 मिनिटे खोबरे छान भाजून घेऊया। हे सतत हलवत भाजा म्हणजे एकसारखे भाजले जाईल। तसेच हा मसाला आपण घरीच बनवणार आहोत, त्यामुळे खोबरे किसून घेतले तर पटकन बारीक होतं, चांगले भाजले जाते व अजिबात खवट लागत नाही। तुम्ही पाहू शकता खोबरे छान हलकेसे ब्राऊन झाले आहे। आता या स्टेजला खोबरे सुद्धा त्याच परातीमध्ये काढून घेऊया। तुम्हाला हवा असल्यास ते बाजूला दुसऱ्या ताटात काढून वेगवेगळे बारीक वाटून घेतले तरी चालेल। आता यानंतर पुन्हा मी याच कढईमध्ये एक लहान चमचा तेल घेत आहे। तेल हलकसं गरम झालं की यात मी 50 ग्रॅम बेडगी मिरची घालत आहे। बेडगी मिरची वापरल्यामुळे मसाल्याला रंग फारच छान येतो। मिरची सुद्धा छान मंद आचेवरती भाजून घेऊया। सतत एकसारख्या हलवत त्या भाजून घ्यायच्या म्हणजे छान खरपूस भाजल्या जातात। मिरच्या भाजत असताना अजिबात घाई न करता एकसारख्या भाजून घ्या। मसाले तुम्ही कसे भाजून घेता यावर तयार होणाऱ्या मसाल्याची चव अवलंबून असते। तसेच असे साठवणीचे मसाले तयार करताना अजिबात घाई न करता ते भाजून घ्यायचे, त्यामुळे मसाला तर छान होतो व तो जास्त दिवस टिकतो। हे पहा मिरच्या सुद्धा भाजून झाल्या आहेत, त्याही मी परातीमध्ये काढून घेत आहे। मिरच्या काढून घेतल्यानंतर हा मसाला व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया। मसाला मिक्स करून घेतल्यानंतर तो थंड करून घ्यायचा आहे। मसाला थंड झाल्यानंतरच तो वाटून घ्यायचा आहे, म्हणजे व्यवस्थित वाटला जातो। आता एका मिक्सरच्या भांड्यात थोडा थोडा करून मसाला काढून घेऊया। मिक्सरचे भांडे स्वच्छ व कोरडे असावे। मसाला मिक्सरच्या भांड्यात काढल्यानंतर यात मी 1 चमचा मीठ व 1 चमचा हळद घालत आहे। आता हा मसाला मिक्सरमधून फिरवून याची बारीक पावडर करून घेऊया। तसेच तो वाटताना एकसारखा मिक्सर चालू न करता पल्स मोडवरती चालू बंद करत मसाला वाटून घ्या, म्हणजे छान कोरडा मसाला तयार होईल। मिक्सर एकसारखा सुरू केला तर मसाले स्वतःचे तेल सोडून तयार होणारा मसाला तेलकट होण्याची शक्यता असते। तुम्ही पाहू शकताय मसाला छान कोरडा झाला आहे। अशा पद्धतीने राहिलेला सर्व मसालाही मी वाटून घेत आहे। मसाले गरम असताना ते बारीक केले की त्याची पावडर बारीक वाटली जात नाही व मसालाही थोडासा तेलकट होतो, त्यामुळे तो जास्त दिवस टिकत नाही। त्यामुळे सर्व मसाला थंड झाल्यावरच तो वाटून त्याची बारीक पावडर करून घ्यायची आहे। हे पहा अशी एखादी मोठी गाळणी किंवा पुरणाची जाळी घ्या, म्हणजे मसाला चांगला चाळून घेता येईल। हे पहा असे चमच्याने हलवा, म्हणजे पटकन चाळला जातो। चाळणीतून राहिलेला मसाला पुन्हा मिक्सरवरून फिरवून घ्या। तुम्ही पाहू शकताय मसाल्याला छान रंग आला आहे। आपण बेडगी मिरची वापरल्यामुळे छान रंग आला आहे। तर अशा पद्धतीने मी सर्व मसाला तयार करून घेतला आहे। तुम्ही पाहू शकताय मसाल्याचा रंग फारच छान आला आहे। सुगंधही छान दरवळत आहे। अस्सल पारंपरिक पद्धतीचा गोडा मसाला तयार झाला आहे। आपण वापरलेल्या साहित्यात जवळजवळ 400 ते 450 ग्राम मसाला तयार होतो। तुम्ही जास्त प्रमाणात मसाला बनवणार असाल तर तो डंकावरूनही कुटून घेऊ शकताय। आता हा मसाला एखाद्या काचेच्या किंवा चिनी मातीच्या स्वच्छ कोरड्या बरणीत भरून ठेवा। तसेच बरणी ठेवताना स्वच्छ, जिथे हवा खेळती असते त्या जागेत ठेवा। तर हा तयार गोडा मसाला वापरून सर्व प्रकारच्या उसळी, पुलाव, मसाले भात, अगदी मिसळ, रस्सेदार भाज्याही बनवू शकताय। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका। चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल आयकॉनही प्रेस करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।